मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय, भारतात किती वर्ष वेगळं राहण्याने घटस्फोट मिळू शकतो. प्रश्न तसा बघायला गेला तर सोपा आहे. जर कोणाला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यांना हे सिद्ध केलं पाहिजे की ते त्याच्या पत्नीपासून किंवा बाई असेल तर ती आपल्या पतीपासून 2 वर्ष वेगळे राहत आहेत. म्हणजे 2 वर्ष वेगळे राहणे सिद्ध करण्यासाठी तुम्ही दाखवलं पाहिजे की घटस्फोटची केस दाखल करण्यापूर्वी दोन्ही पती पत्नी किमान 2 वर्ष वेगवेगळ्या जागी जाऊन राहत आहेत. कायदेशीर विभक्त होणे म्हणजे जेव्हा विवाहित जोडपे वेगळे राहण्याचा निर्णय घेतात त्यावेळेला कायदेशीररित्या ते विवाहितच असतात पण वेगळे राहत असतात. काही वेळेला बाई रुसून जाते, माहेरी जाऊन बसते, मग ते मनवण्याचा प्रकार चालू असतो. त्यात 2-4 वर्ष पण जातात. कधी कधी खलबत होतात. काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डिमांड समोर ठेवले जातात. तर डिमांड मान्य अमान्य आहे याच्यात पण 2-4 वर्ष निघून जातात. तथापि घटस्फोट होत नाही. आणि मग घटस्फोट होण्याकरताचा एक कारण जर पाहिजे असेल तर 2 वर्ष वेगळं राहणं, हा कायदेशीररित्या विभक्त राहणं हे दाखवता येता आलं पाहिजे. विवाहाचा जर त्यांनी विवाद तोडला नाही, घटस्फोट घेतला नाही, तसेच राहिले, समजा धरून चला की वेगळे राहते 2 वर्ष काय 10 वर्ष राहतात, काय फरक पडतो. फरक काय पडतो तर त्यांचा जो मुलगा असेल, समजा काय मुलगी असेल, तिचा ताबा कोणाकडे राहणार हा तर गोंधळ आहे. पण समजा चुकून या दरम्यान नवरा किंवा बायकोपैकी कोणतरी वारलं तर दुसऱ्याचा अधिकार आहे त्याच्या संपत्ती रे डोक्यात राहू द्या. म्हणजे बाई घर सोडून गेली, घटस्फोट नाही झाला आणि दुर्दैवाने तो मुलगा मेला तर त्या बाईचं त्या घरावरती, त्या संपत्तीवरती, नवऱ्याच्या जी काही संपत्ती आहेत, त्या नवऱ्याला एकच आई असेल, समजा वडील अगोदर वारले असेल तर आई आणि बायको दोघांमध्ये 50-50% झालं हे डोक्यात राहते. आणि म्हणून अशा वेळेला ज्या ठिकाणी विभक्तही राहत आहेत पण डिवोर्स घेत नाहीत तर विल बनवायला विसरू नका. हा एक भाग सल्ला. दुसरा भाग, या दरम्यान चुकून नवरा बायको वेगळे राहत असताना बायकोला समजा हुक्की आली आणि दुसऱ्या माणसाबरोबर ती राहायला लागली किंवा नवऱ्या असेल त्यांनी दुसऱ्या बाईबरोबर राहायला लागलं तर एक गोष्ट नक्की आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये या गोष्टीला मान्यता नाही, हे डोक्यात राहू दे. त्यामुळे लिव्ह इन पार्टनर आहे म्हणून काही बोललं आम्ही असं तर ते कायद्याला मान्यता नाही. त्यामुळे ही गोष्ट बाजूला राहू दे. एक प्रसिद्ध उदाहरण आहे म्हणून नक्की सांगतो. खूप प्रसिद्ध नट होता. तो नट मरण पाहायच्या अगोदर 1-2 वर्ष अगोदरपासून त्याची बायको, ती पण नटी होती, त्याच्यापासून वेगळीच राहत होती. शेवटच्या 1 वर्षभर त्याच्यावर एक लिव्ह इन रिलेशनशिप सारखी एक बाई त्याच्यावर ती शुश्रूषा करत होती. मरायला आल्यानंतर 2 महिने अगोदर बायकोला कळलं की बाबा काहीतरी वेगळं होतंय आणि ती बाई दावा ठोकणार, सगळं संपत्ती जाईल. ती आली, तिने त्या बाईला पण बाजूला केलं. नवरा वारल्यानंतर तिला, त्या बाईला त्याचं दर्शनही घेऊ दिलं नाही, पण तरी त्या बाईनी दावा ठोकला आणि कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करावी लागली. त्यामुळे वेगळं राहत असाल तर एकतर नीट व्यवस्थित घटस्फोट घ्यायला शिका, नाही तर मग काहीतरी तुम्ही तुमच्या करताची सोय करता आली पाहिजे. जसं विल मध्ये म्हणा, तुम्ही काय नक्की का लग्न होऊन वेगळे राहत असतो तर मग का राहता वेगळं हे तुम्हाला कुठे लिहून ठेवलं पाहिजे आणि तुमचे अधिकार नक्कीच सीमित करून ठेवायला पाहिजे. आजचा व्हिडिओ फार वेगळ्या विषयावरती होता. असं होतच असंही नाही पण माहिती असावं हे नक्की. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन इथेच थांबतो. धन्यवाद.